हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षोः सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम स जयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कज स्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानाम् अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नारायण महर्षीलागी नारद महर्षी निमगिता धडधन्मरायाला काणी मुखार कसल जत्ता म्हणून तशी नारायण मुनी नारदाक सांगतकय श्री नारायण उवाच अथ चिंतातुरहस्यास्य गृहं वाल्मीकिराययौ यो रामचरितं दिव्यं चकार परमाद्भुतं दूरादालोक्य भूपालः समुत्थाय ससंभ्रमं. अशी चिंतेरीची धडधनवर आयदीस काढतरस एक पंत तागेले एक भाग्यकी म्हणल्या म्हणके समग्र रामायण रचन केलेलं तसल वाल्मिकी महर्षी ते द्रडधनवरायाला रमने केत्ताचके द्रडधनवरायु दूर दुखून येवची वाल्मिकी महर्षीक पळयता आणि वग्गी बशील कडी दुखून उठानो भक्तीन ते वाल्मिकी महर्षी चरणकमलारी साष्टांग प्रणाम करता आणि ताकेक योग्य आसन दिवन बसयले अर्घ्य पाद्य दिवन पूजा केले आणि एक ऋषी मुनींना इल्या कसं करचे तागेल चरणकमल आपणाले जांग्यार दवरून घेतले आणि तागेल पादसेव करतर अस पादोदक प्रोक्षण केला. मागिरी पादसेव करतर असतना ताका उडगास येयले. कोणाले निमगुचे म्हणले केले मिगेले योगान कितकी वाल्मिकी महर्षी हांगा इलींची म्हूण सांगून दृढधन्वराय वाल्मिकी महर्षी लेकी चंद करून हळू निमगीत कसले म्हळ्यार हे भगवत स्वरूपी परमपूज्य महर्षी तुगेले दर्शन म्हाका कृतकृत्य केले भाग्यवंत जाले मेगेल जन्म सार्थक जाले सर्व पुरुषार्थ म्हाका लभ्य जाले पळय. आम्ही ऋषी मुनींक तीर्थ स्वरूप म्हणटाची तांगेल चरण कमल स्पर्श जाल्यार पुरकय. तांणी खंयचेय एक योग्य गुरु ज्ञानशिले ज्ञानसंपन्न जन घरां भितर तांणी आयलींची म्हूण जाल्यार सर्व तीर्थ घरांत आयल्या वरी सर्व तीर्थक्षेत्रांत आमी चमकलेले वरी तांगेल पादोदक मात्तर घालून घेतल्यार सर्व तीर्थ मात्तर प्रोक्षण केल्या वरी नाल्ल्या वरी समीत जाता. खंय वचूं जायनी आमकां जिवमानांत खंय तीर्थयात्रे वचनीची वाडणी गुरुस्थानार आशिल्ले जनाल पादोदक मात्तर धारण केल्यार तीर्थस्नान केल्लें बरी जाल्लें कित्याक म्हळ्यार समस्त तीर्थ तांगेले सानिध्यांत म्हळ्यार गुरू सानिध्यांत समस्त तीर्थ आसाची म्हूण म्हणटाचे. तशी हांगा तेंचे सांगता आसा मिगेल जन्म सार्थक जाल्ले हांव जिवनांत अध्ययन कसं केला सर्व सार्थक जालें तशें चावन तुमगेल तसले ऋषींगेल दर्शन जाल्ली म्हाका तशी पवित्र म्हूण कसं सकड वस्तू आसा की तेंचे वस्तूक पवित्र करचे तसल सामर्थ्य आस ऋषीमुनी तुमकां किं वर्ण्यं मे महद्भाग्यम जगत पावन पावनः. मिगेले भाग्य कसले म्हूण सांगूक जायना म्हाका इत्या म्हळ्यार जगत्य पावन करचे सामर्थ्य आशिल्ले पावन म्हणलेले जगत्याक पावन करचे सामर्थ्य आशिल्ले तुमी मिगेल घरा आयिल्ले मिगेल भाग्य कसं म्हूण सांगचे कसलें हांवें म्हूण. तशी दृढधन्वरायू वाल्मिकी ऋषीला सांगताची तेन्ना वाल्मिकी ऋषी ते रायाक पळोवन भारी संतोश जाताची आनी थंय आशिल्ले सर्व जनांकय थंय रायाला आसतना मेळ्ळे सर्व जनांकय वाल्मिकी पळोवन भारी संतोश. त्या वेळाक वाल्मिकी महर्षी सांगताची हे दृढधन्मा म्हाका तुगेले
गूण पुरे खुशी जाल्ले तुका लायक योग्य तस जाल्यार तूं इत्या मनान तूं चिंत दवरूंक येवनस तुगेले मनाक कसो चिंता तूं म्हाका सांग तुका कसलेय जवो विचार कोरक हांवें म्हगेल्या की कसलेय निमक हांवें तशें तूं निमगिना तेका म्हूण दृढधर्मराय सांगता वाल्मिकी महर्शी म्हाका बदल तुमगेल्या निमका म्हूण आशिल्लें तुमी जावन म्हगेल्याक निमगी म्हणलें म्हगेले एक महायोग तो भवदीय पदांबोज कृपया मे सुखम सदा हांव संतोशार आस तुमगेल्या अनुग्रहारी जाल्यार एक म्हगेल मनान तो एक संशय कसलें म्हळ्यार तम अपाकुरु शल्यम त्वम वन्यकीर मुखोद्गतम म्हगेले एक एक श्लोक एक अरण्यांत एक किरान सांगिल्ली एक श्लोक म्हगेल्या हृदयांत बाण बसल्या बरी बसला ब्रह्मन्न पश्यम का सारम तत्र पितम जलम मया तो सांगता हांवें बेटे खातीर रान्ना चमकलेलो ते भोंवन भोंवन आसतना म्हाका जोर तान येयली म्हूण एक थंय आशिल्लें एक कासार म्हळ्यार सरोवर थंय उद्दा पिल्लो श्रमापनोदनाकांक्षी महान्यग्रोधमाश्रितः महान्यग्रोधम न्यग्रोध म्हळ्यार वटवृक्ष म्हाका दोर वोमटेले थंय एक घडी बसता म्हूण सांगून एक न्यग्रोध वृक्षा पंदा बशिल्लो थंय संतोश जालो म्हाका स्निग्ध छायम मस्त सावट आशिल्ली थंय हांव एक घडी दोळाड जाता म्हणटना तत्र अपश्य स्थितम कीरम मनोमोद विधायकम थंय एक चंदू कीर पळयलो हांवें तो कीरू म्हाका भारी चंदू दिसलो म्हणून दत्तदृश्टीरहम तागेले वयरी दृश्टी दवरनाशिल्लो हांव त्या वेळार ते श्लोक सांगता एक विद्यमान अतुल सुखम आलोक्यातीव भूतले न चिंतयसी तत्वम त्वम तत्कथम परमेश्यसी त्या म्हाका सांगता कसो न्ही विद्यमान अतुल सुखम आलोक्य अतीव भूतले हे भुंयचेर इतले सकळ सूख आसा म्हूण सांगून लेखून घेवन तूं आसना न चिंतयसी तत्वम त्वम तत्कथम परमेश्यसी तूं तत्वज्ञान पावना जाल्यार तूं कशें हांग दुखून पारमेश्यसी म्हळ्यार हें भवसागर दांटवत कशी म्हणून सांगता तें तत्तवळ सांगता तें आयकतना म्हाका आश्चर्य जाल्लें हे दोळतय ताका कसकी एक गूढ अर्थ म्हूण म्हाका दिसता तें कसो म्हणून म्हाका कळनी हे ब्रह्मर्शी तुका गोतना तिला कसलें ना तुमी म्हाका सांगता हांवें तें किरान कसं सांगलें म्हूण हें म्हगेल्या मनांत मस्त संदेह आसा तें म्हाका निवारण करता हांवें म्हाका पळया अत्युत्तम जावन आशिल्लें राज्य आसा उत्तम सुखभोग आसा चांगी पत्नी आसा मागीर सुंदर जावन आशिल्लें पराक्रमशाली जावन आशिल्लीं 4 चेडूं आसाची एक चंदी चेल्ली आसा ती तशीच भारी सुगुणी ताजे नंतर गज अश्व रथ गजाश्वरथपत्तय म्हळ्यार गज अश्वरथ पदाती सगळे आशिल्ले तसले चतुरंग सैन्य आसा समृद्धी ही अतुला ब्रह्मन केन पुण्यन मे अधुना म्हाका इतली समृद्ध जावन आशिल्लें ह्या पुराय संपत्तू यो खंयचे पुण्या प्रभावान प्राप्त जाला म्हूण सांगून म्हाका कळनी एतत् सर्वं समासेन विचारय वक्तुमर्हसी म्हाका ह्या पुराय तुमी सांगताच म्हूण म्हणटना वाल्मिकी मुनी एक घडी प्राणायाम करून समाधिस्थ जाल्ली म्हळ्यार ध्याना चमकलीची ध्याना वतना ते रायाले सर्व विशय तांकां कळ्ळे तागेले भविष्य भूत वर्तमान सक्कडी कळ्ळे ते मान न्हय समस्त जगत्याचे भूत भव्य वर्तमान तांकां कळ्ळे समाधी दुखून उठान दृढधर्मरायाले सांगतात तांणी कसलें म्हळ्यार शृणु भूपती शार्दूल प्रागजन्मचरितम तव हे भूपती म्हळ्यार राया तुगेले पुडली जन्मा विशयी सांगता पुडली जन्मान तूं राजेंद्र भवान द्रविड देशजः तूं द्राविड देशाचो एक राय जावन आशिल्लो राया तूं द्राविड देशांत एक द्विज ब्राह्मण जावन आशिल्लो तशी थंय ताम्रपर्णी म्हळ्यार न्हंयची तिरार तूं वास करून आशिल्लो एक ब्राह्मण तूं धर्मिश्टू तेन्नाय सत्यवादी सत्य सांगतलो यथा लाभेन तोशवान
कितले तुका मेळ्ळा तांत भितर चंदरी तूं जीवन कोरनाशिलो. वेदाध्ययन संपन्नो, विष्णू भक्तीपरायण महावैष्णव, अग्निहोत्रादी असल याग सकड तू करतर आशिलो. सदैवम वर्तमानस्य भार्य आसीद वरवर्णिनी. आतां तुगेल बायल कोणकी तिची तुका तेदनाय बायल जावन आशिल्ली. तिगेलें नांव तेदना गौतमी म्हूण आशिल्लें. गौतम ब्राह्मणाली धूव जावन आशिल्ली. आनी तेदनाय तुगेल वेरी इतली प्रितीरी तुका सेव करून आशिल्ली ती. ग्रहमेध विदौ तस्य वर्तमानस्य धर्मतः. केदनाय तुगेल सेवा श्रद्धेन प्रितीन करतर आशिल्ली. तूं गृहस्थ आश्रमाक उचित जावन आशिल्लें. सर्व धर्म चंद कोरून धर्माचरण करून तूं तुगेल बायलेल वटू संतोशार आशिल्लो जाल्यार तुका संतान मेळ्ळी, संतान भाग्य ना आशिल्लें. एक पंता तूं तुगेल बायलेल वटू मना बैसून आशिल्लो. तेदना बायलेल वटू बैसून आसतना तूं बारी बेजारारी बायलेल्या सांगता आमकां पुराय दिल्लें देवान जाल्यार एक चेडा दी न्ही म्हणटना म्हाका हें संवसारांत कसलें सूख ना अशें दिसता. आई सुंदरी, हे सुंदरी, संसारे सुखम नास्ति सुतात परम. चेडू अल्पशी व्हड सूख संवसारांत तुका कसलें ना. तपोदान समुद्भवम लोकांतरम सुखम पुण्यम. तपश्चर्या दान इत्यादी केल्यार पारलौकिक सूख मेळटा. जाल्यार संततीन आत्त इहांत सूख मेळटा. तशी तांतूय शुद्ध संतान एक जाल्ली म्हूण जाल्यार ते आमकां ह्या लोकांतूय परलोकांतूय सर्व सूख दिता. तसल एक श्रेश्ठ पुत्ररत्न ना नशी मेगेल जीवन निरर्थक म्हूण दिसता म्हाका. एक चेडू जाल्यार त्या चेडूक लालन पालन करीत आशिल्लें. ताका वेद बोधन करीत आशिल्लें. ताका वार्डिकय करीत आशिल्लें. हांव एक चेडूक लालन कर न्ही. वेदार्थो न प्रबोधितः वेद शिकय न्ही. नोद्वाहश्च कृतस्तस्य वृताजन्मं गतं मम. ताका उपनयन वार्डिक इत्यादी कर न्ही म्हणटन मेगेल जन्म व्यर्थ जाल्मू. हाजे पशी सद्यो मे मृतिरेवास्तु न ह्यायुश्च प्रेमम. म्हाका मरण प्राप्त जाल्लें जावेत आशिल्लें. म्हाका हें विशेष आयुश्य कसलें जाय आशिल्लें म्हणटना तागेलें उत्तर आयकून ते गौतमील मनांत मस्त दुख्ख जेलके. ती म्हणिल्के गौतमी पळय तूं मस्त दुख्ख करूनच मामा प्राणेश्वर ब्रुही तुच्छ वाक्यानी सांप्रतम असल उतर. तूं तुच्छ उतर ये वांचे नाकाशिल्लें मोरीत आशिल्लें असल प्रेम म्हणूनच. तेमय भगवद्विदा भागवता नैव मुह्यंती सूरयः. तुगेल तसल भागवतोत्तम भगवत भक्तो ज्ञानी खंयचे सूरयः म्हळ्यार ज्ञानी नैव मुह्यंती हे जगत्याचे मोहा पळनाच मू. तूं सत्यधर्मरत न्हू. त्वं चितः स्वर्गः तया विभो. तूं म्हाका कसल्याक पारलौकीक परलोकांत सूख मेळना, सद्गती मेळना म्हूण लेखता. तूं केलेले वेदांग पुरे शिक्षणान की तुका मेळिल्लें ज्ञानान की तूं केलेले धर्माचरणेन की तुका स्वर्ग मेळ न्हू जाल्ला न्हय आनी कसो सूख जावका तुका म्हणटा ती. आनी म्हणटकी पूर्वकालांत पळय एक काणी सांगता म्हाका गोत आशिल्ली. चित्रकेतू म्हणलेलो एक ब्राह्मण आशिल्लो. तोवय चित्रकेतू म्हणलेलो राय आशिल्लो. तोवय चेडू ना म्हूण म्हणलेल्या शोकान मस्त दुख्खीत जावन आशिल्लें. तेदना नारद मुनी आनी अंगिरस ऋषी ताका त्या दुख्खा दुखून उद्धार करताचे. तशी ही काणी भागवतांत आयल्या उडगास केल्यार चित्रकेतू म्हणलेल्या एक रायाक चेडूं जायनी आशिल्लें. भारी दुख्खार आशिल्लें. भारी दुख्खार आसतना ताका एक चेडूं जाता. त्या चेडूक विष घालून पळय एक राणीक चेडूं जाता. वरलेले जेन्ना जायनी तांणी रायो सगळो दीस त्या राणी वटूची त्या चेडा वटूची अंतपुरांत आसता म्हूण सांगून कोपान राणी वयची जाळान त्या चेडूक मारताची म्हळ्यार विष घालताची. ते चेडूं उठय न्ही म्हणली कुडले राय मस्त दुख्ख करता. नाना रितीर दुख्ख भोगतना नारद आनी अंगिरस ऋषी थंय येताची. चित्रकेतू रायाक पळोवन तांणी रायालें दुख्ख पळोवचें जायना नशी जायत तुगेले चेडूक आमी हाडयताची म्हूण सांगून त्या चेडूला आत्म आपूण त्या रायाल्या दारार बोवचो आसा.
त्या वेळाक नारद निमगिता तुगेलो आनो मस्त दुःख भोगता तूं त्या अन्नाल दुःख निवारण करून नजवे म्हणटना ते आत्म चरडाल आत्म सांगता म्हाका कितले की जन आनम जावन गेल्यांची की आनी कितले की जन जावचे आसाची म्हणटना हांव खंयचे आनम सोण चमकल म्हूण दुःख बगूका जेवो मिगेल खंयचे आनम हांव सोण चमकल म्हूण रडता म्हूण सांगून तांगेल खातीर दुःख बगूका म्हणून ताणें निमगुचासी काणी भागवतान तूं सांगला उडगासवे पळया तशी मागीर त्या रायाक वैराग्य येवन ताणें सर्व मोह सोडून ताणें तपस्या करून चांग लोक पावचे आसताले ही काणी तशी ती चित्रकेतूल काणी सांगता ती मात्र न्ही अंगदेशाधिपती अंगरायाक ताका चरडून जायनी म्हूण ताणें मस्त सकडी मागून कोरून जेल्लेले कवेन म्हणलेले पूत त्या पुत्ताल निमती भारी दुःख पावता तो आनी तो वैरान्ना वचून तपस्या करून देवाक पावता ही पुरे काणी सांगता आनी ती सांगता आमी संतान जायी म्हूण सांगून मस्त आश पावली म्हूण जेल्ल्यार संताना निमती आमकां दुःख जेल्लेल जाल्यार कसल्याक आमी संतानाक आश कोरका तशें जावन जाल्यार मागीर तुमकां एक पुत्र जावका सत्यावय सत्पुत्र जावका म्हणून इच्छा आसल्यार परमात्माकची पांय पड्याची सर्व दिवचो सर्वोत्तम देव तो परमात्मो जगन्नाथ हरी सर्वोत्तम ताका भक्तीन आराधन करे खंय योग आसल्यार आमकां पुत्र भाग्य दितलो तो ही ताका म्हळ्यार यम आराध्य पुरा ब्रह्मन कर्दमः पुत्रम आप्तवान म्हळ्यार फुडें कर्दम ऋषीनय पुत्रा खातीर हरी सर्वोत्तम परमात्माक आराधन करून कर्दम ऋषी योगीन तूं श्रेश्ठ जावन आशिल्लो कपिला म्हळ्यार पुत्रा पावील विशय गोतच न्हू तुमकां तशें जावन कसलेय जाय जाल्यार परमात्माले निमगे पळय हांगा ती हरी सर्वोत्तमत्व सांगता खंयचे अन्य देवतेला आराधन नाका सीधा परमात्माले आमी निमगुका कसं जाय जाल्यार म्हणलें एक चिंतन दिता पळय हरी सर्वोत्तम चिंतन बामणा दिता बामणा गोतना हांवें म्हणणें बामणा सांगचें म्हळ्यार आमी आतां आयकुचें आमी तशींच जिवनांत तूं त्या जाय ह्या जाय आनेक जाय दुसरेक जाय म्हूण सांगून सर्व देवांक आराधन करताची तांगेलं त्या देवांगेल अंतर्गत जावन आशिल्ले परमात्माक आमी विसरताची त्या देवते पुरे परमात्माले नियमनाक अधीन जावन आशिल्ले देवते वता न्ही आमी पावसा खातीर इंद्राक संपत्ता खातीर लक्ष्मीक मागीर आयुश्या खातीर जेवो जिवनांत देहाक कसले कंटक येयला म्हणजे मृत्युंजयाक अशी विघ्न नाश करूं गणपतीक अशी आराधन करतर आसताची दुर्ग म्हळ्यार कश्ट नाश करूंक दुर्गेक सकडें आमी आराधन करतर आसताची जाल्यार तांणी परमात्माक आमी केल्ली आराधन तांणी परमात्मा निवेदन करून परमात्माले आदेशार आमकां कसो जाय ते दिवचे तशी सर्वदेव नमस्कारम केशवम प्रती गच्छती आमी तांकां केल्लेले सर्व आराधन तांणी देवा पावयताची तरी आमी देवाक आराधन करल्यार श्रेश्ठ न्हय मे कसं की सकडी ग्रहा खातीर ते ग्रहा शांती करचे ते देवा आराधन करचें म्हळ्यार क्रम असो जाल्यार आमी त्या देवाले ते देवतेंगेले अंतर्गत जावन आशिल्ले परमात्मा ही पुजा म्हूण म्हणलेले रितीर आमी पावयल्यार अनुसंधानतय परमात्मा आसल्या मात्र ती पूजा सार्थक्य जाता आनी केन्नाय काम्यक आराधन ना निश्काम जावका म्हूण सांगून गितेन थंय परमात्मा सांगता जेवो हांगा कर्दम ऋषीन कपिला म्हळेले एक पुत्ररत्न पावील विशय ती सांगता तेदना सुदेवाकय दिसता त्या ब्राह्मणाक कसले मेमिगेल बायलेन सांगील बरी हरी परमात्माले आराधन कोरका म्हूण सांगून ती तागेल बायलेल वटू ताम्रपर्णी न्हंयची ती रावता थंय विरजा म्हळेले एक पुण्यतीर्थान तो स्नान करून तो कठोर तपस्या करता 5 दिवस एक पंत सुकील पाल्लो आनी उद्दामांत्र आहार जावन घेवन घोर तपस्या करता अशीची 4 सहस्र वर्ष तपस्या करता म्हणटाची 4 सहस्राणि गतान्येमं तपोनिदे तस्यै तत्तपसा ब्रह्म त्रयो लोकाश्च कंपिरे 4 सहस्र वर्ष जाल्ले तागेल तपस्यान त्रयो लोकाश्च कंपिरे 3 लोक कल्लोलो जाले की घोर तपश्चर्य पळोवन ते गरुड
गरुडार बैसून तो परमात्मो सुदेव ब्राह्मणाक प्रत्यक्ष जत्ता प्रादुर्बभूव तरसा गरुडोपरी संस्थिता भगवान भक्तवत्सलः. हागेल बैरी करुणैली तका भक्तवत्सल म्हणताचे परमात्माक तो गरुडारूढ जाऊन सुदेव ब्राह्मणाक प्रत्यक्ष जल. नारायण उवाच तं दृष्ट्वा जलदोपमं मुरारिं दोर्दण्डैः जगदवनक्षमैः चतुर्भिः संलक्ष्य मुदितमुखं सुदेव शर्मा साष्टांगं नतिमकरोन् मुदा मुकुंदम. तै सुदेव शर्मा म्हणल ब्राह्मणो तो नील मेघश्याम जावन येईल परमात्माक पळोवन चतुर्भुजान शोभायमान जावन आशिल्ले परमात्माक पळोवन साष्टांग नमस्कार करता. म्हणले कडेन बृहन्नारदीय पुराणाचे पुरुषोत्तम मास महात्म्याचे नारद नारायण संवादाचे सुदेव वरप्रदान म्हणलेले 15 अध्याय हांगाक जाल्लींची आनी अनेक अध्याय पळोवया आमी. सुदेव ब्राह्मणालेद्राक परमात्मो प्रत्यक्ष जल्ला. त्या वेळाक नारायण मुनी लागी नारदो आनी काणी कसले म्हूण निमगितना नारायण मुनी सांगता. शृणु नारद वक्ष्येहम यदुक्तं दृढधन्वने वाल्मीकिना महाप्राज्ञ चरितं परमाद्भुतम. नारायण महामुनी सांगतके हे नारदा वाल्मिकी महर्षीन दृढधन्वरायाक काणी कशी सांगली म्हूण हांव सांगता ऐक. वाल्मिकी महर्षी सांगतके हे दृढधन्वराया मेगल उत्तर सम ऐक. परमात्माले आज्ञानुसार जावन गरुड ते ब्राह्मण श्रेष्ठाक कसल विषय सांगले म्हूण सांगता. गरुड सांगतके हे ब्राह्मणोत्तमा 7 जन्मांतूय तुका पुत्र संतान प्राप्ती ना म्हूण म्हणलेले हाणें पुरुषोत्तमान सांगले. तशीची ये दृढधन्वरायाक थंय सुदेव ब्राह्मण जावन आसतना परमात्मो थंय दिसलो ताका. सुदेव ब्राह्मणाक दिशिल्ले सुदेव ब्राह्मणू प्रत्यक्ष जाले नंतर साष्टांग नमस्कार करता आनी हात जोडसून भारी ताका मनांत दुःख जाता. परमात्माक स्तुती करता. निमगी तो 3 लोकांकय अभय दितल परमात्मा तुका अनंतानंत नमस्कार करता. हे सर्वेश्वरा हांव तुका शरण येयला. शरणागत वत्सल म्हूण म्हळेलें नांवच न्हू तुका. म्हाका रक्षण कर नावें. जगदवंद्य तूं शरणागतांक अभय दितल तूं म्हणटना हांव शरण येयला देवा तुका. तूं म्हाका रक्षण करी. जयस्वरूपम जयदम जयेशम जयकारणम विश्वाधारम विश्वसंस्थम विश्वकारणकारणम विश्वैकरक्षकम दिव्यम विश्वघ्नं विश्वपंजरम फलबीजम फलाधारम फलमूलम फलप्रदम. तो नाना रीती तो देवाक स्तोत्र करता. तेजस्वरूपम तेजोदम सर्वतेजस्विनांबरम कृष्णम विष्णम वासुदेवम वंदेहम दीनवत्सलम. हे शरणागत वत्सल जावन आशिल्ले परमेश्वरा तूं म्हाका रक्षण करी. तुका जगदवंद्य म्हणटाची शरणागतांक अभय दितल म्हणटाची तूं जयस्वरूपू जयप्रदूय वै जयेश्वरी जयाक कारणूय विश्वाक आधारूय विश्वांतर्यामी विश्वाचे सृष्टी आदिक कारण जल्लो विश्वाचो मूलरक्षकू दिव्यस्वरूपू विश्वसंहर्तकू तूं म्हळ्यार लय कारणूय तूची विश्वाक कवचप्राय म्हळ्यार विश्वाक रक्षण करतलो सर्व फलाचे बीजस्वरूपी सर्वाधारू सर्वाकय मूल कारणूय तूची. तशीची तेजस्वरूपी तेजोदायकू सर्व तेजस्सांतूय श्रेष्ठ जावन आशिल्लो तूं. दीनवत्सल म्हणटात तुका. कृष्ण म्हणटात तुका. विष्णू म्हणटात तुका. वासुदेव म्हणटाची हे देवादिदेवा हांव तुका नमस्कार करता. हे जगत प्रभू जनार्दना ब्रह्मादी देवतेंकय तुका स्तुती करो समर्थके म्हणटना हांव बरी अज्ञानी अल्पमती सामान्य मानव हांव तुका कशी तुगेलें स्तवन करचें म्हाका कळना म्हूण तो सांगता. आनी कसले जवो हे प्रभू तूं म्हाका प्रत्यक्ष जावन म्हाका कृतार्थ केला. दुख्खान मस्त पिडीत जाला हांव. मस्त दीन हांव.
तुगेल भक्तून माव तू पुराय जन रक्षण करतगे म्हाका कसले उपेक्षा केले तुवें जगत प्रसिद्ध जावन आशिल्लें तूं लोकांक बंधू म्हूण जगत प्रसिद्ध विशय यो सर्व जनालय बंधू तूंची म्हूण तें कशी व्यर्थ जाल्लें म्हूण सांगून सुदैव शर्मो ब्राह्मण परमात्मा स्तुती करता आनी हात जोडसून माथे वागसून नतमस्तक जावन राबला परमात्मो सुदैवा पळोवन तागेले मेघ गंभीर स्वरार सांगतके हे चेरडा तूं घोर तपस्ये केला वय आतां ताजी फल तुका उत्तम मेळ्ळा हे तपोधना प्राज्ञ तूं तुगेल्या मनान तूं कसो आस तें म्हाका हांव सांगता पळय आयक तुगेल तपस्सान हांव संतुश्ट जाला तत्तेहं वितरिष्यामि संतुष्ट तपसातव तुगेल तपस्यान हांव संतुश्ट जाला एतादृशं महत्कर्म न केनापि कृतं पुरा कोणय असल एक महत्साधन एद्दोळतय कर न्ही तशें जावन सुदेव म्हणटके तश्चलर यदि प्रीत्योसी हे नाथ दीनबंधो दयानिधे सत्पुत्रम देही मे विष्णू पुराण पुरुषोत्तम ताणें म्हणली न्हय तुगेले इतले व्हड साधन कोणय कर न्ही येद्दोळते म्हणटना सुदेव ब्राह्मण सांगतके हे परमात्मा तूं पुराण पुरुषोत्तम म्हणटाची तूं प्रसन्न जल्ल म्हूण जाल्यार मेगेल वेर म्हाका एक वर दितवे म्हाका एक चेडूं जेवको म्हूण आशे म्हाका एक चेडूं दितवे परमात्मा चेडूं नानतिले हे ग्रहस्थाश्रम म्हाका शून्य दिसतरस म्हाका कसलेंय सूख ना हंत म्हूण दिसतरस म्हणटना परमात्मा ताका सांगतकय अदेयमपि ते सर्वं दास्ये पुत्रं विना द्विज तव पुत्र सुखम वत्स विधात्रा नैव निर्मितम पळय तुका एक चेडूं जबका म्हळेला अशी सोडी बरल कसो जाय निमगे तुका दिता इत्याक म्हळ्यार सृश्टीकर्त्र जावन ब्रह्मदेवान तुगेले हाणें बरपान तूं चेरडाल सूख बरयनी न्हय कसो करचें तुगेले हाणें बरपान कसो बरयला त्वदीय भालफलके वर्णाः सर्वे मयेक्षिता तांत बरयले पुराय अक्षर हांव पळयले तत्र नैवास्ति ते पुत्र सुखम सप्तसु जन्मसु 7 जन्मांतूय तुका चेरडाल सुख ना म्हूण म्हणलेलें आयकल कुडले इति आकर्ण्य हरेर वाक्यम वज्र निर्घात निष्ठुरम वज्रा इतले कठीण जावन आशिल्लें हें उतर आयकून स पपात महीपृश्ठे छिन्नमूल इव द्रुमः तो भुंयचेर पडलुकय कशी रूकू छिन्नमूलः पाळ समेत कशी उरळत पळय तशी तो भुंयचेर पडला ताणें पडलेलें पळोवन प्रमदा अत्यंत दुख्खिता तागेले बायल बारी दुख्खीत जलकी पश्यंती स्वामिनं पुत्रस्पृहा शून्यम अरुरुदत ते चेडूं नांची म्हूण म्हळेलें दुख्खान चेडूं जायनांची म्हूण देवान सांगिल्लें दुख्खान तो बोध चुकून पडला पळोवन ती रडतकी सुमार आनी सांगतकी ಸ್ವಲ್ಪ वेळान तिका धैर्य येयलें ती सांगता गौतमी उवाच ती सांगतकी उत्तिष्ठोत्तिष्ठ हे नाथ किम न स्मरसि मे वचः हांव सांगला न्हू सुरवेकची आमगेले हाणें बरपान तूं ब्रह्मान कसो बरयला तशी जत्ता म्हूण सांगला न्हय विधात्रा लिखितं भाले तल्लभेत सुखासुखम किम करोति रमानाथ स्वकृतं भुंजते नर आमगेल कसं की प्रारब्ध कर्म आमी भोगतना देवान जाल्यार कसं करचें लक्ष्मीपतीन जाल्यार कसं करचें इत्याक म्हळ्यार आमगेले कर्माचे प्रारब्ध कर्माचे पुरय भोगतरसाची देवान आमकां कशी चेडूं ना नातिल जना चेडूं दान कशी दिवचें भाग्यहीन जन म्हणसची अभाग्यस्य कृतोद्योगो मुमुर्षोरिव बेशजम भाग्यहीन जन असची ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ ಭಾಗ್ಯ ನಾತಿಲ್ तेन्ना तो मरणोन्मुख जालेले तेन्ना लायक एक वैद्यान वखद दिल्यार प्रयोजन जायना म्हणटा पळय तशीची कोणाक दैव प्रतिकूल जावचें म्हळ्यार अदृश्ट प्रतिकूल जावचें म्हणस त्या वेळा तागेले सर्व कर्मय निरर्थक जाता अदृश्ट प्रतिकूल जावचें इति निमती प्रारब्ध कर्मा निमती यज्ञ कोरो दान दिवो तपसी कोरो खंयचेय व्रत कोरो तें मात्र न्ही परती एकापशी श्रेष्ठ उपासन परमात्माली म्हणस सर्व वेदांतूय ते सांगताची जाल्यार परमात्माल उपासन कोरनूय कितलेची समरितीरी प्रितीन कितलेची विद्युक्त जावन परमात्माल उपासन केल्ले कसले चुकी कर न्ही जाल्यार दैव बल
श्रेष्ठ म्हूण म्हणटाची. श्रेष्ठम सर्वेषु वेदेषु ततो दैवबलं परम. दैवबलची बलवत्तर म्हणटाची. म्हणटना आम्ही कितले यज्ञ दान तपस्सू व्रत कसल सकड कोरनु परमात्मान आमकां प्रत्यक्ष जाल्लो वैबे जाल्यार आम्ही केल्लें प्रारब्ध कर्म ताजे पशी बलवत्तर जावन आसल्यार देवान जाल्यार कसं करचें तशें जावन पुराय ऐहिक सुख उपभोगाचे बी आमोह सोडी चेडू वालबाईचे बी आमोह सोडी देवाले वैरी आम्ही प्रिती दवरून आसुया. देवूची सर्वश्रेष्ठ म्हणून सांगून लेखून देवाल खातीर आम्ही आसुका जाल्यार आनी पळय आम्ही आमगेल ऋणांत कसं तितले मात्र आमकां मेळटा म्हूण जाल्यार आम्ही हे देवाक कसं खातीर प्रत्यक्ष कोण घेवका आशिल्ले ती सांगता पळय तितले एक पण ते देवूची श्रेष्ठ म्हूण सांगता जाल्यार मनशाक दुख्ख मोहांत बुडतना कसल उलयताचें म्हूण कळना म्हळ्यार खातीर ती सांगतकय दैवमेवावलंब्याशु हरिणा किं प्रयोजनम. दैव बलची श्रेष्ठ म्हूण जाल्यार आमी देवाल खातीर कसला इतले तपस्यांनी कोरक आशिल्ले आगेल निमते आमकां कसल जेवचें आसा म्हणून सकट ती म्हणटा पळय तेदना गरुडाक बारी बेजार जातकय विष्णूला सांगतकय हे विष्णू पळय तूं शोकसागर संमग्नाम ब्राह्मणीम वीक्ष हे हरे त्या ब्राह्मण स्त्रीक तूं पळयल बे ती दुख्खांत बुडले म्हणटना ती गेले मेधावी ब्राह्मणाकय पळयल बे तूं तोवय कशी नेत्र गलत बाष्प कलाकुलम तोवय दोळे देखून दळदळी उद्दा देवयंता तुका दीनबंधू म्हणटाची दया सिंधो म्हणटाची भक्तानाम अभयंकर म्हणटाची तो वगळ सीता हे दीनबंधो हे दया सिंधो भक्तानाम अभयंकर भक्त दुःखा सहिष्णो होते दयाद्यक वगता प्रभू तुका दयासागर म्हणटाची भक्तांक भय दितल म्हणटाची भक्ताल दुःख सैसूच्या जायना म्हणटाची कारुण्य सागर म्हणटा आतां तुगेले करूण खंय गेल ते हे देवा अहो ब्रह्मण्य देवस्त्वम तद्धर्मक व गतोधुना तुगेले ब्राह्मणांक कृप करचे तुगेल धर्म म्हूण तूं म्हणला आजी तुगेल धर्म खंय चमकलो त्वद्भक्तस्य चतुर्धापी मुक्ती करतले स्थिता तुगेल भक्त जावन आशिल्ले जनाक चारी पुरुषार्थ मोक्ष समीत करतले स्थिता म्हळ्यार आतां तूं दवरलेले हें आवड अशी म्हूण म्हणटा चिक्रतला अमलक म्हण जाल्यार तुगेल भक्त सर्व काम अर्थ तुच्छीकरण कोरनु भक्ती जाय म्हूण मागतात न्हय तसल भक्तांक तूं तांणी निमगेलेले दिल्यार मात्र न्हय तुगेले आराधन केल्ले भक्तांक तूं पावता म्हूण म्हळ्यार तिनी लोकांक तुवें सांगता जाल्यार हे ब्राह्मण भक्तीन तुका प्रार्थना केला तपस्या केला तूं ताका प्रत्यक्ष समीत जाला जाल्यार तागेले पुत्र इच्छा परिपूर्ण करूक इतें जायना तुका अशी पुरय जाल्यार त्वद आराधनम महात्म्यमेव सर्वत्र विश्रुतम गजम अर्पयत पुंसो ह्यंकुशेक परिश्रम ब्राह्मणाक हस्तीची दान जावन दितले मनशाक अंकुश दान करूं जायनी म्हूण म्हणल्या बरी जालें न्हय तूं हे ब्राह्मणाल मनोरथ परिपूर्ण करना नातले रे मुखार सुनू कसल तपस्या केल्यार इत्ते कितले सकड सेव केल्या इत्ते आमगेले हणे भरपा जेवचे म्हूण जाल्यार आमी देवाल आराधन म्हूण सांगून जाय म्हूण कश्ट भोगू का इत्याक यद दृष्टगतम पुंसः तदेव भविता ध्रुवम मनशाल प्रारब्धांत कसं बरयला तेंची सुख दुःखादी जेवची न्हय म्हूण लोकांत तूं ह्या विशया निमती आनी पुराय जन अशी सांगताची सुदेव ब्राह्मणांक प्रत्यक्ष जावनूय देवान कसले दिनी तरी देवाल्याक भक्ती करचे जाय म्हणूची मनशाल प्रारब्धा कसं बरयला त्याची जेवची म्हूण सांगून चमकला देव म्हणू आनी मुखार कोणेय तुगेले वयर भक्ती करेश नात न्हय तशें जावन भक्तान कसल अपेक्षा केला ते दिवचे जेव दिना शिरपचे तुगेल सामर्थ्यक ते दित म्हणूची सामर्थ्य देवाल प्रसिद्ध जाला आसतना आतां हे ब्राह्मणाक तूं दान पुत्रदान दिनी पुत्र जायनी म्हूण जाल्यार देव कसले करना आमी कितले भक्ती केल्या इत्ते आमगेले बरपा आसूचे दिवचे काही देवान म्हणटना आमी कसल्याक इतले कश्ट भोगू का म्हणून जगत्यान तूं जगता कोणेय तुगेले वयर मागीर भक्ती करनाची पळय ताजी वयरी तुगेल काणी पुरे जना गोत्तस सांदीपनी गुरू तागेल मृत जालेले पुत्राक तुगेल निमती पावलो म्हूण म्हळेलें तांकांय गोत्तस ह्या ब्राह्मणांकय गोत्तस लोकां पुरे जना गोत्तस सांदीपनी गुरुले मृत जालेले चेडा हाडलेल्याक एक चेडूं सुदैव ब्राह्मणां दिवचें जायनी मे म्हूण सांगून लोकांत पुराय जन म्हणटलीची
तशी परमात्मा हे दंपती पुत्रापेक्षी जावन तुका शरण येयलेत नमे म्हणून ताका एक तुगेले करुणेन एक चेडूं जेवची तशी करी म्हूण म्हणटना नारायण ऋषी नारदाला सांगता की इशी गरुड नाना रितीर सांगचे पळयतना परमात्मो गरुडाक म्हणाल की हे गरुडा तुक्क मनान तूं तांकां चेडूं दिवका म्हूण चिंत आसल्यार ते मेधावी ब्राह्मणांक तूं एक चेडूडाक तूंची दी तुगेले निमती एक चेडूडाक करूण केल्ल्या वरी जावो म्हणून विष्णू सांगता इति हरिवचनम निजानुकूलम झटिति निशम्य खगोती रष्टचेता तशी परमात्मान गरुडाक तागेले मना आशिल्लें सांगली पळय ते बारी संतोशार गरुड सुदेव शर्म ब्राह्मणाक म्हणाल की तुका एक अनुरूप जावन आशिल्लें चेल्या चेडूं जाता म्हूण सांगून थंय गरुडान वर दिली ताका सुदेवाक पण परमात्मान दिनी समची हांगा आलोचन कोरका केदनाय परमात्मो अम्मा बरी म्हणटाचे आमी अम्मा चेडवा निमगेलेले पुरे दिना खंयची चेडा कसले दिवका ती पळोवन घेवन दिता आतां एक घरा ती कसले रांदप करूं पुरो घरान तूं चार चेडूं चार नमुने आरोग्याचे आसताचे एकले कसनाची ती पळय दूद पिवन करगेसूच्या जिरोच्या जेवची चेडूडाक दूद दिता दूद जिर्णातील चेडा पातळ ताक करून दिता आनीकी जीर्णशक्ती लायक असो चेडा दाट धंय करून दिता तशीची रांदयीन तूं तिखसाणी मिडसाणी आमसाणी गोडसाणी कशें सुका खंयची चेडा कसो सुका खंयची चेडा खंयची फल जाता खंयची फल जायना कोणाक कसो एलर्जी हें पुरें आलोचन करून आवसून दिवच्यानच जशील ती बिलकूल दिना लागीं घरा कडच्यान दिताची आतां एक चेडूडाक चॉकलेट खाल्लेले एलर्जी जाता खांकी शुरू जाता डॉक्टरान सांगलां पळय ताका कोकोची पुराय एलर्जी दिवच्या नज म्हळ्यार आम्मा बिलकूल दिना म्हूण लागीं घरा कडची माय ती दिता एक दी गो एक दिव्याक जाल्यार जायना म्हूण मागीर त्या चेडवान भोगचें पळोवचें आवसून जाल्यार तिका कसले गोतसना ती वचून न्हिदता रात्री हे चेडवान कसले एलर्जी जोर जावन कसले जाल्यार पळोवचें आवसून तशें हांव आवसूं जाग्रतेर दिता हांगा तशी देव कसो दिवका त्या ब्राह्मणाक ताजे निमती कसो कश्ट आसा मुखारसून कसलें दुख्ख आसा हें देवाक कळटा गरुडाक कळना तशें जाल्यार गरुड मागील खातीर पण त्या भक्तान मागील पशी गरुडान मागिलें गरुड तागेले सेवक तागेले अनुचर तागेले मोटू वचूचो देवाल सर्व सेव करतलो जेन्ना कसले की दिवका म्हूण म्हळेल खातीर परमात्मो गरुडा खातीर जावन तूं दी तें तुका साध्य आसा तूं त्या चेडवाक ताका वरप्रदान करी म्हूण म्हणटाना गरुडूच्या त्या ब्राह्मणाक एक चेडूं तुका जाता म्हूण म्हणटा हांगाक बृहन्नारदीय पुराणाचे पुरुषोत्तम मास महात्म्याचे नारायण नारद संवादाचे सुदेव वरप्रदान म्हूण म्हळेले 15 अध्याय जालींची आनी फै 16 अध्याय आमी पळोवया आजी सांगिल्ले सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावा करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।